मराठी तो बोलना ही पाहिजे और अगर किसी ने मराठी के खिलाफ कोई बात किया तो अजाम माझी झटकली। मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। हाँ, मैं सीखूंगी क्योंकि मैं 8 साल से शिवसैनिक में हूँ और मेरा उप शहर का पद है। ज्या वेळेला त्या मला वाटतं व्यावसायिकांनी मोर्चा काढला होता त्यामध्ये गुजराती किंवा मारवाडी लोक असतील, त्यांची धरपकड का बरं केली नाही गेली? मला सांगायला माझ्या बरोबर 2 मारवाडी पण आले आहेत, मुस्लिम पण या बायका आलेल्या आहेत, सगळे मराठी आहेत, बोलण्याला तयार आहे। मी वेदाली परळकर, माजी शहर प्रमुख, शिवसेना। मराठी अस्मितेसाठी आमचा हा लढा आहे। हा कोणत्या पक्षाचा किंवा इतर कोणाचा लढा नाहीये, हा फक्त मराठी बाणा आणि मराठी अस्मितेसाठी असलेला आम्ही मराठी। महाराष्ट्रात जर तुम्ही आहात आणि महाराष्ट्रात जर तुम्हाला भाकरी देते तर मराठी लोकांचा मराठी बोललंच पाहिजे आणि मराठी आलंच पाहिजे। आमचे इतर परप्रांतीयात आता गुजरातमध्ये हिंदी भाषिकांना म्हणजे युपी वाल्यांना मारून काढलं बाहेर, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही फक्त मराठीवरच दबाव का, मराठ्यांवरच अन्याय का? आमचा हा सगळ्या आणि जे लोक महाराष्ट्रात आहेत त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे आणि मराठीचा अन्याय, मराठीवर केलेला अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यासाठी आम्ही मराठी लोक एकत्र येऊन आम्ही मराठी साठी लढणारच, केव्हाही असो आम्ही मराठीसाठी सगळे एकत्र येणार, ना पक्ष ना जात ना धर्म, पण मराठी आमचा आहे। मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। मला हे सांगायचं, माझ्या बरोबर बायका आल्या त्यांना येत नाही पण 100% मराठीत बोलायला त्यांची तयारी आहे, शिकणार। हाँ, मैं सीखूंगी क्योंकि मैं 8 साल से शिवसैनिक में हूँ और मेरा उप शहर का पद है, तो मैं चाहूंगी कि मैं भी मराठी सीखूं क्योंकि मैं हिंदुस्तान में रहती हूँ। सबसे बड़ी बात, ये हमारा देश है और इस देश के लिए हम लोग ने काफी कुर्बानियां करी हैं, तो इस मराठी तो बहुत छोटी सी चीज है, तो मराठी तो बोलना ही पाहिजे और अगर किसी ने मराठी के खिलाफ कोई बात किया तो अजाम माझी झटकली। मेरा बोलने का मतलब है कि हम लोग गुजरात में जाते हैं तो वहाँ पे गुजराती कंपलसरी है, बंगाल में जाते हैं बंगाली कंपलसरी है, तो यहाँ पे कहीं पे भी अपनी अपनी लैंग्वेज कंपलसरी है। तो फिर यहाँ कहीं पे भी आप बाहर जॉब करने जाते हैं तो वहाँ पे भी जैसे फ्रांस में गए तो फ्रांस की लैंग्वेज आपको कंपलसरी सीखनी ही पड़ती है। वहाँ पे एंट्री नहीं है विदाउट एनी वहाँ की लैंग्वेज। तो आपको मराठी यहाँ पे रहना है तो मराठी सीखना ही पडेगा। मी गुजरात मधून आहे पण तरी पण मला मराठी शिकायची आहे ना, मी मराठी शिकते। काय सांगाल, आज मोर्चा निघालेला, काय सांगायच्याबद्दल? सुरुवातीला परवानगी नाकारली होती, मात्र परवानगी मोर्चा पार पडला। आज तुम्ही पाहिलं असेल की परवानगी नाकारली गेलेली असताना सुद्धा मराठी माणसाची ताकद आणि मराठी माणसाची एकजूट आज इथे मीरा भाईंदरला स्टेशन समोर तुम्ही सर्वजण बघताय। माझा बोलायचा अर्थ हा आहे की ह्या भारतीय संविधानानुसार इथे लोकशाहीनुसार प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा, मोर्चा काढण्याचा अधिकार दिलेला असताना सुद्धा कालच्या काल रात्री सगळ्यांची धरपकड केली गेली। बऱ्याचशा शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना, आंदोलकांना, सामान्य माणसांना सुद्धा नोटीस दिल्या गेल्या। हे असं का मराठी माणसाच्या विरोधात असं का करण्यात येतं? ज्या वेळेला त्या मला वाटतं व्यावसायिकांनी मोर्चा काढला होता त्यामध्ये गुजराती किंवा मारवाडी लोक असतील, त्यांची धरपकड का बरं केली नाही गेली? त्यांचा मोर्चा का बरं अडवला नाही गेला? मग ह्या मराठी माणसावरती जर तुम्ही तुमची दादागिरी चालवणार असणार तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही। ह्याचं जिवंत उदाहरण आजचा हा मोर्चा। खरंच तुम्हाला सगळ्यांना हे जे तुम्ही म्हणताय तुमचा प्रश्न, हेच माझं उत्तर आहे की गळचेपी ही केलीच जाते, कारण मराठी माणूस जेवढा शांत आहे त्याचा गैरफायदा विरोधकांकडनं किंवा दुसऱ्या परप्रांतीयांकडनं जर घेतला जात असेल तर याच्या पुढे मराठी माणूस ही गळचेपी सहन कदापि करणार नाही। कारण आमच्या महाराष्ट्राची तुम्हाला गरज पडते, तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन तुमचे रोजगार धंदे करता, आम्ही तुमच्या राज्यामध्ये येऊन करतो का दादागिरी? तर मग आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन जर तुम्ही तुमची दुकानं चालवत असाल, तुमची घरं आमच्या महाराष्ट्रामुळे चालत असतील तर या महाराष्ट्रामध्ये ताकद आणि फक्त आवाज हा मराठी माणसाचा आणि मराठीचाच असणार। काय बोलणार? इथे प्रशासन पोलिसांवर करतंय, आमच्यावर दगडचेपी करतंय। आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा चालू केला होता, त्याच्यात निवेदन दिलं होतं, निवेदनाला यांनी मान्यता दिली नाही, उलट आमच्या सगळ्यांची धरपकड केली आहे आणि आता नंतर त्याच्यानंतर तुम्ही परमिशन देऊन काय उपयोग आहे? हा, शेवटी जिंकला कोण? मराठी माणूसच जिंकला। हा महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, इथे मराठी माणसाचाच आवाज चालणार आहे। परप्रांतीयांना आम्ही
नोकरीसाठी करतो, नोकरी धंदा पोट पाणी